आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एप्रिल 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन मी करणार। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा महिना सगळ्या बाजूने सांभाळायची आवश्यकता आहे। सतर्क राहणं गरजेचं आहे। कुठलीही गोष्ट अगदी सहज घेऊ नका। प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने बघा, कारण एखादी गोष्ट वाईट होऊन गेल्यानंतर मग त्याच्याबद्दल पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो। अगोदर जर आपण ती सावधानता बाळगली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळता येतात। हे सूत्र वृश्चिक राशीच्या व्यक्तीने लक्षात ठेवायचे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये असं दिसून येतंय की आरोग्याबद्दल आपण काळजी घ्या। आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या, आपल्या लहान मुलांच्या सुद्धा, पत्नीची सुद्धा किंवा पत्नीने पतीची काळजी घ्या, कारण आरोग्यामध्ये चढ उतार जास्त दिसतात। म्हणजे एखादी टेस्ट केली, ती टेस्ट ओके आली तरीसुद्धा पुन्हा 15 दिवसांनी ती टेस्ट करावी लागेल। अशा काही गोष्टी ज्या असतात की ज्यामधून आपल्याला थोडा मानसिक त्रास पण होत असतो। तर आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायची काळजी घ्यायची गरज आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना असं या महिन्यात दिसून येत आहे की आपण भागीदारीतले व्यवसाय जर करत असाल तर त्यापासून सावध राहा। मोठा फटका पडण्याची शक्यता दिसून येते। भागीदारीत धंदा करणाऱ्या लोकांनी ही मात्र अवश्य काळजी घ्या। नवीन गुंतवणूक करू नका, थोडंसं टाळा आणि आपल्या प्रवासामध्ये वाहनांना अपघात होणार नाही याची काळजी घ्या। आपल्या स्वतःच्या दुर्लक्षामुळे, आपल्या स्वतःच्या चुकीमुळे काही अपघात होईल असे योग या महिन्यात दिसून येतात। तर त्याप्रमाणे आपण जास्त लक्ष द्या आणि त्या गोष्टी टाळण्याचा आपला कटाक्ष असू दे। आपली प्रकृती जी आहे ती बेतासबात राहील। एकदम पूर्णपणे आपण निरोगी असे या महिन्यात राहणार नाही। काही ना काहीतरी बारीक सारीक पीडा या महिन्यात दिसून येते, तर त्याकडे आपण लक्ष द्या। कुठली गोष्ट आपण लाईटली घेऊ नका। उद्योगधंदा करताना आपले जे नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना उत्तरार्ध चांगला राहील। उत्तरार्धामध्ये खूपशा काही कंप्लेंट्स नोकरीत येणार नाही। पूर्वार्धामध्ये थोडी असमाधानता आपल्या वरिष्ठांकडून दिसून येते, तर ते समाधान आपण योग्य ते त्यांना देण्याचा प्रयत्न करा। जे उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत, ज्यांचे लघु उद्योग आहेत किंवा अन्य काही सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत, यांनी या महिन्यामध्ये काही काळजी घेण्याची शक्यता दिसून येते। म्हणजे कामात अडथळे येतील, विलंब होईल कामाला, त्यामुळे आपलं हायपर होऊ शकतं आपण टेम्परामेंट, तर ते योग्य संतुलन राखण्याचा तुम्ही प्रयत्न करा। असाच सल्ला या ठिकाणी मी तुम्हाला उद्योगामध्ये देईन, जे लघुउद्योजक आहेत त्यांना देईन। शिक्षण क्षेत्रात जे मुलं आहेत त्यांनी आळस सोडावा आणि आळस सोडून वेळच्या वेळी प्रत्येक गोष्ट करण्याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे। तो जर कटाक्ष नसेल तर आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो। म्हणून आपण स्वतः वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांनी याबाबतीत थोडी काळजी घेणं सक्त आवश्यक आहे। कौटुंबिक वातावरण जे आहे ते वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं पोषक राहील। म्हणजे आनंदी नाही खूप, पण ठीक राहील, पण ते बिघडू न देण्याचा प्रयत्न आपण करा, कारण वातावरण स्फोटक असणार आहे। केव्हाही कुठल्याही छोट्या गोष्टीचा सुद्धा स्फोट होऊ शकतो, तर त्या टाळण्याकडे आपला प्रयत्न राहू दे। उत्पन्न जे आहे ते उत्पन्नसुद्धा आपलं योग्य मार्गाला खर्च होत आहे की नाही याकडे कल ठेवा। उत्पन्न असणार आहे, पण त्याचा विनियोग मात्र करताना आपण खूप सतर्कता बाळगणं आवश्यक आहे, कारण कधीकधी पैसे असेच कुठल्या तरी गोष्टीत वाया जातात आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं की याची खरी गरज नव्हती। असा काही खर्च आपल्या हातून होणार नाही याची आपण काळजी अवश्य घ्यावी। गुप्त शत्रू तोंडावर आपल्याला चांगलं बोलतील आणि पाठीमागे मात्र आपला दुस्वास करतील, असं या महिन्यात दिसून येत आहे। तर यासाठी आपण खूप काळजी घ्यायला हवी,
आणि स्वतःला सांभाळायला हवं आहे. योग्य व्यक्तींचं योग्य ओळख आपण करून घ्यावी आणि मग अशा लोकांशी आपण व्यवहार करावेत असं मी सांगेन. न्यायालयामध्ये या महिन्यामध्ये नवीन दावा लावणे हे आपल्या अंगलट येईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तीने न्यायालयामध्ये कोणताही नवीन दावा कोणाविरुद्ध असा या महिन्यात जाऊ नये किंवा काही अपीलसुद्धा करू नये. ते त्यामुळे तुम्हाला खर्चिक पण होईल आणि त्याचा फायदा विशेष काही होणार नाही. स्थावर मालमत्तेच्या लोकांनी बघून घ्यावी प्रॉपर्टी किंवा अन्य काही जे आहे ते बघून घ्यावं. त्याचा व्यवहार आपण 1 महिन्यांनी करावा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन. जाता जाता एक गोष्ट अशी सांगायची की या महिन्यामध्ये तुम्ही आपल्या श्रद्धा ॲपवर उपलब्ध असलेलं महिम्न स्तोत्र जे आहे त्याचं वाचन किंवा पठण किंवा ऐकणं जे आहे ते जरी तुम्ही केलं तरी त्याच्यापासून तुम्हाला भरपूर या महिन्यात फायदा होईल. काही संकटं अशीच टळून जातील. म्हणून या महिन्यात वृश्चिक राशींच्या लोकांनी शिव महिम्न स्तोत्र अवश्य वाचा हा सल्ला मी या ठिकाणी देईन. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.